दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बडे नेते असणारे बाळासाहेब एरंडे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत पक्षामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आणि यानिमित्त सांगोल्यामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या कार्यक्रमाला स्वतः जयकुमार गोरे याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार देवेंद्र कोठे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही आणखीन वाढवायची आहे. या जिल्ह्यात भाजपाचा झेंडा उंच करायचा आहे. याकरता वेळ पडली तर आम्ही स्वतंत्र लढू. जर आमच्याबरोबर जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांना रामराम करू. मात्र ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलवून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली दिसेल जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका, महापालिका निवडणुकांमध्ये. यावेळी त्यांनी करमाळा, माढा, सोलापूर, मोहोळ या ठिकाणी अनेक जण अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोटही केला. पहा काय म्हणाले जयकुमार गोरे. या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगणार, आता पक्षात आल्यानंतर पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे. येणारी नगरपालिका, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायलाच लागेल. नाहीतर म्हणणार काय फरक पडत नाही, असंच होतंय, कडीपत्ता म्हणतील नाही तर. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना या निमित्तानं दाखवायला लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेला आपण मित्र पक्षासोबत युती करू नाही करू हा पुढचा विषय आहे. पण आजच्या परिस्थितीत सांगतो, येतील त्यांना सोबत घेऊन आणि जातील त्यांना नमस्कार करून आपण या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बेस मजबूत करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून हातात घेऊया, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आम्ही स्वतंत्र लढू, परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीने उभा करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तो संकल्प करून आज करमाळ्यात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. माढ्यात कोण कोण प्रवेश करताय ते तुम्हाला दिसेल. मोहोळमध्ये कोण कोण प्रवेश करताय ते दिसेल. सांगोला म्हणलं ट्रेलरच आहे मगाशी. सोलापुरात कोण कोण करताय दिसेल. देवाभाव आमचा तयारच आहे. त्यामुळं आता सगळ्या बाजूने भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची स्पर्धा चालू झालेली आहे. परंतु शेवटी आपल्याला सगळ्यांना चांगल्या विचाराची, विकास काम करणारी लोक आपल्याला सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची भूमिका घ्यायला लागेल. ती भूमिका आपण घेऊ.